आणि यासाठी आपण येऊयात पुढारीच्या या आमच्या स्टुडिओमध्ये, जिथे आपण पाहणार आहोत अशा कोणत्या 6 प्रमुख बातम्या आहेत की ज्यांनी आमचं लक्ष वेधून घेतलं, ज्या ठरलेल्या आहेत आमच्या प्राईम बातम्या या 6 विंडोजमधून। सुरुवात करूयात कोणकोणत्या आहेत बातम्या। पहिली बातमी आहे मवियाची दिल्लीवारी आणि आता कोण झालेले लाचार। त्याचं कारण आपल्याला कल्पना आहे की महायुतीवरती नेहमी टीका केली जात होती की अमित शहांकडे नेहमी जात आहेत, मवियाचे नेते सारखे दिल्लीला जात आहेत। मात्र आता महायुतीसारखी परिस्थिती मवियावरती येऊ शकते, कारण जागा वाटपच झालेलं नाहीये। त्यामुळे लाचार कोण हा मुद्दा कदाचित महायुती यावेळी उपस्थित करू शकतो, हा मुद्दा एक त्याच्यातला असू शकतो। दुसरी विंडो आपण पाहूया, शहा यांचा फॉर्म्युला। महायुतीतलं जागा वाटप आता अमित शहानी पूर्ण हातामध्ये घेतलेलं आहे आणि आता कोणतेही वाट ठेवायचं नाही। 150 जागा भाजप लढेल, उरलेल्या जागा या शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाटल्या जातील। त्याबद्दल शहांचा फॉर्म्युला काय असेल ती बातमी महत्त्वाची असेल। तिसरी बातमी, राऊतांना शिक्षा। दरवेळी टीका टिप्पणी केल्यामुळे हे राजकारणी एक स्वतःवरती कशी वेळ ओढावून घेऊ शकतात ती दाखवणारी बातमी आहे। त्याचं कारण किरीट सोमय्यांच्या एका एनजीओवर राऊतांनी जी टीका टिप्पणी केली होती, आरोप केले होते, त्यावर कोर्टानं त्यांना शिक्षा सुनावली आहे आणि ती बातमी काय आहे ती आपण बघणार आहोत। राऊतांना शिक्षा, मात्र इतरांना वेगळ्या अर्थानं शिक्षा म्हणजे शिक्षण देणारी बातमी असेल। चौथी बातमी, अक्षम्य चुका। सिंधुदुर्गामध्ये जो छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला, आपल्या सगळ्यांना वेदना झाल्या होत्या। त्याबद्दलच्या समितीने जो अहवाल दिला त्यामध्ये गंभीर चुका समोर आलेल्या आहेत आणि त्याची उत्तरं द्यावी लागतील संबंधितांना। ती बातमी आपण पाहणार आहोत। पाचवी बातमी आपली, पावसाचा धिंगाणा। मला सांगा, ज्या महाराष्ट्रामध्ये $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थाच्या दिशेने आपण चाललेलो आहोत, समृद्धी महामार्ग आमच्याकडे आहे, पण आमच्या शहरांमध्ये रस्ते पाण्याच्या लाटा बनतात पावसाळ्यामध्ये, परतीच्या पावसामध्ये सुद्धा। मग काय म्हणायचं या शहरांना आणि मग काय म्हणायचं या पावसाला की प्रशासनाला, ही बातमी बघणार आहोत आपण। पाचवी बातमी आपली प्राईम बातमी। आणि सहावी प्राईम बातमी, तुमच्या घरामध्ये फर्स्ट एड बॉक्स असेल, त्या फर्स्ट एड बॉक्स मधल्या गोळ्या धोकादायक आहेत आणि यासाठी एक्सपायरी डेट बघू नका, कारण एक्सपायरी डेट नव्हे तर त्या औषधांच्या एकूणच प्रोडक्शनच्या बाबतीत, कंपन्यांच्या बाबतीत आणि त्यातल्या घटकांच्या बाबतीत काही गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत। या सगळ्या 6 बातम्या, 6 प्राईम बातम्या आपण बघणार आहोत सविस्तर पुढारी न्यूजच्या या आमच्या पुढारी प्राईम या कार्यक्रमामध्ये। सुरुवात करूयात आपण मवियाची दिल्लीवारी आणि आता कुणाची लाचारी या बातमीनं। विधानसभा निवडणुकांसाठी अवघा 1.5 महिना आता राहिलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर मविया आणि महायुतीचं जोरदार त्यांची तयारी सुरू झाली आहे। जागा वाटपासाठी महायुतीच्या नेत्यांना दिल्ली गाठावी लागते आणि यावरूनच ठाकरेंची शिवसेना नेहमीच एकनाथ शिंदेंसह अजित पवारांवर निशाणा साधते। मात्र आता संजय राऊतही मवियातील जागा वाटपाच्या चर्चेसाठी दिल्लीवारी करणार आहेत आणि यावरून महायुतीनं टीका करण्याची संधी साधली आहे। बघूया त्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। आगामी विधानसभा निवडणुकांसाठीच्या दिल्लीवारीवरून महाविकास आघाडी आणि महायुतीत आरोपांच्या फैरी रंगतात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्लीवारीवर टीका करणारे संजय राऊतच आता दिल्ली दरबारी धाव घेत आहेत। खासदार संजय राऊत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत जागा वाटपाबाबत चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येतं। मात्र हीच संधी साधत भाजपा आमदार नितेश राणेंनी राऊतांवर निशाणा साधला। देखिए, मैं इस मामले में नहीं जा रहा हूँ, मैं कुछ और काम के लिए जा रहा हूँ, पार्टी का ही काम है इसलिए मैं जा रहा हूँ। लेकिन ये बात सही है कि हाईकमांड कांग्रेस का हो या किसी का, सबकी भूमिका ये है कि बहुत शांतिपूर्ण तरीके से, संयम तरीके से ये सीट शेयरिंग का काम होना चाहिए। काँग्रेसचे महाराष्ट्रातले नेते हे कुचकामी आहेत, हे बिनकामी आहेत, म्हणूनच संजय राजाराम राऊतला तिथे जाऊन बोलायला लागतं। एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्यानं दिल्लीवाऱ्या करत असल्याचा आरोप केला जातो। विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यात उद्धव ठाकरे सहकुटुंब 3 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर होते। त्यांच्या दिल्ली दौऱ्यावर शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार टीका करण्यात आली। आता संजय राऊतच जागा वाटपाबाबत चर्चेसाठी चालल्याने महायुतीला पुन्हा संधी मिळाली। संजय राऊतजी दिल्लीत गेलेत, चांगलं आहे ना, त्यांनी खडगेजींना गेल्यावर भेटणं ही किती चांगली गोष्ट आहे। म्हणजे ह्याच्यात तुम्ही बघता की किती चांगली सगळ्यांमध्ये चर्चा होती। महाविकास आघाडी असो वा महायुती, जागा वाटपाचं केंद्र आता दिल्लीत झालंय। त्यामुळे एकनाथ शिंदे असो वा उद्धव ठाकरे, दोन्ही नेत्यांना तिथंच जावं लागतं। त्यामुळे कुणाची दिल्लीवारी आणि कुणाची लाचारी असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज। पण हा मुद्दा फक्त इथेच संपत नाही, कारण या संदर्भातले आणखी काही मुद्दे आहेत ते आपण बघणार आहोत आपल्या खास स्क्रीनवरती। थेट जाऊयात मवियाची दिल्लीवारी आता कुणाची लाचारी हा मुद्दा आहे। ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या जागा वाटपावरून ते आमने सामने आलेले आहेत। हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। काँग्रेसच मोठा भाऊ, लोकसभेनंतर नेत्यांचा दावा आहे आणि त्यामुळे जागा जास्त द्या अशी सुद्धा मागणी काँग्रेसची होते।
विदर्भातील 45 जागांसह काँग्रेसची 120 जागांची मागणी आहे आणि या 120 जागांच्या काँग्रेसच्या मागणीमुळे महाविकास आघाडीसमोर प्रश्न आहे की मग उरणार किती आणि लढवणार किती. काँग्रेसचा मोठा भाऊ या भूमिकेवर ठाकरे शिवसेनेचा आक्षेप आहे. संजय राऊत आधीच म्हणालेले कोण धाकटा कोण मधला कोण अधला या गोष्टी ठरवून घ्या, याची ही वेळ नव्हे. मुंबईतल्या जागांवरून दोन्ही पक्षात वाद आहेत आणि तिढा सुटत नाहीये. मुंबईवरती शिवसेनेचा दावा आहे आणि काँग्रेस म्हणते आम्ही सुद्धा तेवढे सक्षम आहोत. आणि मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरूनही दोन्ही पक्षात मतभेद आहे. शिवसेनेनं सगळ्यात आधी म्हटलं की आपण मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवूयात जेणेकरून एकमेकांच्या जागांची पाडापडी होणार नाही, पण काँग्रेसकडनं ते स्वीकारलं गेलेलं नाहीये. याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत द वायरचे वरिष्ठ प्रतिनिधी दिल्लीहून आपल्यासोबत आहेत अतुल होवाळे. अतुल, तुमचं स्वागत आहे पुढारी न्यूजच्या या प्राईम बुलेटिनमध्ये. या महाविकास आघाडीतल्या वादांना दिल्लीवरनं तरी काही ब्रेक लागणार आहे का? दिल्लीमधून या घटनांकडे कसं बघितलं जात आहे? जसं प्रसन्न तुम्ही म्हणालात की 1.5 महिन्यानंतर निवडणुका लागणार आहेत आणि सगळ्या पूर्ण महाराष्ट्राला वेध लागले ते निवडणुकीच. कारण ज्या पद्धतीनं लोकसभेनंतरच्या घटना घडलेल्या आहेत महाराष्ट्रात की ठाकरेंच्या शिवसेनेनं सगळ्यात जास्त जागा लोकसभेला लढवल्या होत्या, पण त्याचा स्ट्राईक रेट जो होता तो या महाविकास आघाडीत सगळ्यात कमी राहिलेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेचा. आणि काँग्रेसचा जर स्ट्राईक रेट बघायला गेलं तर नक्कीच तो त्यांचा स्ट्राईक रेट चांगला राहिलेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे एक प्लस पॉईंट आहे की आमचा मुख्यमंत्री असावा, आम्ही सगळ्यात जास्त जागा या लढवणार आहोत. पण संजय राऊतांचं जे आजचं विधान आहे की आम्ही दिल्लीला येऊ आणि यावरती चर्चा करू, पण मला नाही असं वाटत की ज्या पद्धतीनं ज्या चर्चा चालल्या आहेत महाविकास आघाडीच्या की निवडणुकीच्या अगोदरच आम्हाला मुख्यमंत्री पदाचा चेहरा हवा आहे, तर आत्ताची सध्याची परिस्थिती लोकसभेची बघायला गेलं तर त्यावरून असं नाही वाटत की ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवतील. कारण दुसऱ्या बाजूला शरद पवारांचे जर दौरे बघायला गेलं तर ते रोज एका जिल्ह्याचा दौरा करतात आणि ते पूर्णपणे पक्षाची बांधणी करतात. त्यामुळे पवारांचा सुद्धा छुपा का असेना पण पाठीमागून तरी त्यांचाही एक असं वाटतंय की त्यांचाही मतलब तेही स्वतः मुख्यमंत्री पदाच्या ह्याच्यावर त्यांचाही पक्ष दावा करू शकतो. तर तिन्ही पक्ष एक समान आहेत, पण मला नाही वाटत की निवडणुकीच्या अगोदर काही चर्चा होतील महाविकास आघाडीच्या की आम्ही एक चेहरा मुख्यमंत्री पदाचा ते देऊ शकतील. आता सध्या तरी असं वाटतंय, पण ज्या पद्धतीनं आता बोलणी होतात तर 1.5 महिना राहिलेला आहे. त्याच्या अगोदर काय असेल ते जागा वाटप दोन्ही पक्ष आहेत महाविकास आघाडी आणि महायुती, याच्यावरती पूर्ण टोकाचं राजकारण आता पाहायला मिळणार आहे आणि टोकाचा संघर्षही होऊ शकतो. अतुल, पण माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की लोकसभेच्या वेळी ज्या सांगलीमध्ये शिवसेनेचा सरपंच सुद्धा नसताना तिकडे ती जागा सोडण्यात आली, त्यावेळी एक अंडरस्टँडिंग दाखवलं राहुल गांधींनी, कारण त्यांचं एक वेगळं लक्ष होतं. महाराष्ट्रामध्ये आता काँग्रेस या मूडमध्ये आहे का? 120 साधारणपणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडनं म्हटलं जाते आपण 120 जागा लढवल्या पाहिजेत. शिवसेनेच्या किंवा राष्ट्रवादीच्या, खास करून शिवसेनेच्या आग्रहापुढे यावेळी काँग्रेस झुकतेल असं वाटतं का? दिल्लीमध्ये त्याची हालचाल काय वाटते? काँग्रेस कोणत्या मूडमध्ये महाराष्ट्राच्या बाबतीत? हा खूप चांगला म्हणजे पॉइंट आहे की चर्चा करण्यासारखा. आता मला नाही वाटत की पर्सनली किंवा आता सध्यातल्या दिल्लीतल्या चर्चा जरी असतील तरी की काँग्रेस पाठीमागं माघार घेईल. कारण 2 राज्यांच्या सध्या निवडणुका आहेत ज्या जम्मू काश्मीर आणि हरियाणा, त्याचाही प्रभाव महाराष्ट्राच्या निवडणुकीत प्रभाव पडू शकतो. आणि मी कालच हरियाणावरून आलो, तिथं काँग्रेस चांगल्या पद्धतीने परफॉर्म करते. त्यामुळे काँग्रेसकडे हाही प्लस पॉईंट आहे की आम्ही इकडे या राज्यात चांगलं केलेलं आहे, त्यामुळे दिल्लीवरनं नक्कीच प्रेशर असेल की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार हा आमचा असेल, अशी काँग्रेसची भूमिका असेल. त्यामुळे मला नाही वाटत की ठाकरेंच्या शिवसेनेला निवडणुकीच्या अगोदर तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा मिळू शकेल. जे राऊत बोलतात की आम्ही तिकडे जाऊन चर्चा करू दिल्ली बारीत, पण ते निष्फळ आहे. म्हणजे असं नाही होऊ शकत की ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा ते बनवतील. आता सध्या तरी असं नाही वाटत. इनपुट्स तरी असे आहेत की सध्या ठाकरेंच्या नावावरती शिक्कामोर्तब नाही होऊ शकत. धन्यवाद अतुल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आपल्यासोबत होते अतुल होवाळे, दिल्ली स्थित पत्रकार. आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी लक्ष केंद्रित करत महाराष्ट्राचे दौरे वाढवलेत. 2 दिवस तळ ठोकत अमित शहा यांनी महायुतीच्या जागा वाटपाबाबत मित्रपक्षांची चर्चा केली. अमित शहा यांच्या दौऱ्यात महायुतीचा काय फॉर्म्युला आहे बघूयात. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शहा 2 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. नागपूर, संभाजीनगर, नाशिकमध्ये बैठका घेत त्या जागांचा आढावा घेतला. राज्यात 170 जागा जिंकण्याचं उद्दिष्ट महायुतीनं ठेवलंय.
288 पैकी 170 जागा जिंकण्याचं महायुतीचं लक्ष आहे. विदर्भामध्ये 62 पैकी 45+ जागा जागांच्या आहेत, तर उत्तर महाराष्ट्रात 47 पैकी 40+ जागांचं लक्ष्य आहे, तर मराठवाड्यात 46 पैकी 30+ जागा जिंकण्याचा महायुतीनं निर्धार केलाय. 288 जागांमध्ये कुठल्या जागा कुणाला तेच ठरलेलं नाही. एवढं स्पष्ट मी सांगितलं, कुठल्या जागा कुणाला जातात ते एकदा ठरू द्या. ते ठरल्यानंतर मी आमचे उमेदवार कोण कोण आहेत सांगेन. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या घटक पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. भाजप कोणत्याही परिस्थितीत 150 पेक्षा कमी जागा लढणार नाही असं या बैठकीत अमित शहांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं उर्वरित 130 ते 135 जागा लढाव्यात असा फॉर्म्युला शहा यांनी सुचवल्याचं समजतंय. राज्यात सत्ता हवी असेल तर गटबाजी नको, पाडापाडीचं राजकारण करायचं नाही. जिथे आपला उमेदवार नसेल तिथेही पक्षाचं काम करा. मित्र पक्षाचेही उमेदवार निवडून आले पाहिजेत. कुठेही गटबाजी खपवून घेतली जाणार नाही. महायुतीच्या विजयासाठी सूक्ष्म नियोजन करा. माननीय अमित भाईंनी काल आमच्या मुख्य पदाधिकाऱ्यांना, जे अत्यंत महत्त्वाचे प्रमुख पदाधिकारी आहेत, त्यांना मार्गदर्शन केलं. जो आम्हाला काही काल ऊर्जा मिळाली 2 दिवसामध्ये, जे एक अमित भाईच्या प्रवासामुळे संघटनेमध्ये ताकद आली. संघटना आणि सरकारच्या विकास कामाच्या माध्यमातून संघटन शक्ती मजबूत करण्याचा मूलमंत्र हा जो माननीय अमित भाईंनी दिला आहे, मला विश्वास आहे की आम्ही सर्व संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते पुन्हा महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेपर्यंत जाऊ. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या विजयाचा वारू रोखला गेल्यानं महायुतीला मोठा फटका बसलाय. राज्यात महायुतीला 48 पैकी 17 जागांवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेतही भाजपचे पानिपत होऊ नये यासाठी अमित शहा यांनी राज्यातील भाजपची धुरा हाती घेतलीय. निवडणुकीत भाजपचे चाणक्य किती यशस्वी होणार हे विधानसभेच्या निकालात स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज. त्यामुळे अमित शहा महाराष्ट्राचे दौरे करतायत आणि सूत्र हाती घेतायत. मात्र जागा वाटपाच्या बाबतीत काय होणार त्यावरच फॉर्म्युला महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण भाजपला बेसिकच अपेक्षा 150 जागांची आहे. बघूयात काय महत्त्वाचे अर्थ ठरतायत या अमित शहांच्या दौऱ्याचे. पुन्हा एकदा जाऊयात आपल्या LED कडे आणि बघूयात अमित शहांच्या या महायुतीतल्या बैठकीच्या बाबतीत, दौऱ्यांच्या बाबतीत काही फरक पडू शकतो का. पण तिढा काय तो आपण बघतोय. भाजप लढवणार 150 ते 160 जागा हा शहांचा फॉर्म्युला आहे. आणि मग उरलेल्या जागा दोन्ही नेत्यांकडे जाणार. उर्वरित 128 जागांसाठी शिंदे अजित पवारांमध्ये रस्सीखेच असेल. 70-75 जागाही कोणाच्या वाट्याला येणार नाही. शिंदेची शिवसेना मित्रपक्षांचे 50 विद्यमान आमदार आहेत, तेवढे निवडून येण्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त लढवावे लागतील. आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे 43 विद्यमान आमदार आहेत. मुंबई, कोकण, मराठवाड्यात शिंदे शिवसेनेला प्राधान्य दिलं जाण्याची शक्यता आहे. आणि पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रापुरतीच अजितदादांना संधी दिसते. त्यामुळे आता या जागा कमी झाल्यास अजित पवार मान्य करणार का. अजित पवारांची राष्ट्रवादी 80-90 जागांसाठी आग्रही आहे. 75च्या खाली येण्याची मात्र मुळीच तयारी त्यांची नाहीये, अशी किमान माहिती आपल्यापर्यंत येते. याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रमोद चुंचुवार, वरिष्ठ राजकीय पत्रकार, दैनिक पुढारीचे वरिष्ठ राजकीय पत्रकार. त्यांच्याकडे आपण जाऊयात. प्रमोदजी, स्वागत आहे तुमचं पुढारी प्राईम मध्ये. महायुतीमध्ये अमित शहांनी बैठका घेऊ देत किंवा काही, एक तर बेसिक तुम्हालाही माहिती आहे 150-160च्या खाली भाजप येत नाहीये. कारण 120-140 तर टार्गेट आहे त्यांचं. मग अशा वेळी महायुतीमध्ये जर का अमित शहा डॉमिनेट करत असतील, केंद्र भाजप डॉमिनेट करत असेल, तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची काय स्थिती असेल महायुतीमध्ये. नाही, मला थोडीशी असहमती आहे प्रसन्न आपल्या या विधानाशी. ही जी बातमी आलेली आहे 155 जागा भाजप लढणार, ही सरळ सरळ भाजपनी पेरलेली बातमी आहे असं मला वाटतं. याचं कारण मी आपल्याला सांगू इच्छितो की अगदी शिवसेनेसोबत युतीत असतानाही, म्हणजे यापूर्वी जेव्हा शिवसेनेसोबत युती होती तेव्हा सुद्धा इतक्या जागांवर हे लोक लढलेले नाहीत.
आपल्याला माहिती आहे 125 आणि 123चा त्या काळात फॉर्म्युला होता। तर अशा पद्धतीने आज 3 पक्ष असताना एकटा भाजपला 155 जागा द्यायला मित्रपक्ष तयार होतील आणि ते मागू शकेल अशा परिस्थितीत आज भाजप नाही। कारण 28 जागा लढून भाजप केवळ 9 जागा जिंकू शकलेला आहे आणि उद्धव ठाकरे 21 जागा लढून 9 जागा जिंकलेल्या आहे। म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षापेक्षाही वाईट असा भाजपचा स्ट्राईक रेट आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये। अशा परिस्थितीमध्ये हे आपल्याला आठवत असेल जेव्हा लोकसभेचे जेव्हा जागा वाटप चालू होतं तेव्हाही अशा बातम्या पेरण्यात आल्या होत्या की भाजप 40 जागा लढणार, शिंदे गटाला 1च जागा मिळणार, अजित पवार गटाला 1च जागा मिळणार। ही दबावाची रणनीती आहे भाजपतर्फे अवलंबल्या जात आहे, पण तसं होईल असं वाटत नाही। 120 125 पर्यंत जागा ज्या आहे ज्या मागच्या वेळेस लढलेल्या होत्या तशाच स्वरूपाच्या जागा मिळतील आहे। कारण मागच्या वेळेस काही अशा जागा होत्या की ज्याच्यात भाजप आणि एनसीपी एकमेकाच्या विरुद्ध लढले होते आणि त्यात एनसीपी जिंकलेली होती। आता त्या जिंकलेल्या जागा तर भाजपला मिळू शकत नाहीत एनसीपीने जिंकलेल्या, कारण ते आमदार आज अजित पवारांच्या सोबत आहे। तर या पार्श्वभूमीवर मला असं वाटत नाही काय कुठल्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो अजित पवारांचा आहे तो 60-70 जागांच्या खाली तयार होणार नाही। शिंदे गटाने जो परफॉर्मन्स आहे तो महायुतीमधला सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स आहे आणि मागच्या वेळेस आपल्याला कल्पना असेल की भाजपने सर्वेची भीती दाखवून उमेदवार बदलले, जागा बदलून घेतल्या। अर्थात भाजपच्या विरुद्ध एक जनतेच्या विरुद्ध मनात नाराजी आहे, बरोबर। तर ही बाब स्पष्ट असताना सर्वाधिक जागा भाजपला देणे। प्रमोदजी, हा तुमचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे। जर का भाजप बद्दलचा परफॉर्मन्स लोकसभेला बघायला मिळालेला आहे, महायुतीमध्ये त्याला एवढ्या जागा मिळालेल्या नसतील, जास्त जागा लढून सुद्धा, तर 150-160 जागांच्या आग्रही मागणी कशी काय करू शकते? धन्यवाद प्रमोदजी तुमच्या या सविस्तर विश्लेषणासाठी। आपल्यासोबत होते प्रमोद चुंचुवार, पुढारी न्यूज समूहाचे वरिष्ठ राजकीय पत्रकार। याचप्रमाणे दुसरीकडे सध्याच्या काळात राजकीय वाचाळवीरांची खळखळ सुद्धा जरा जास्तच वाढलेली आहे आणि यामध्ये सर्व पक्ष आहेत, कुठल्या एका पक्षाला टार्गेट करायचं कारण नाही। आरोप प्रत्यारोप, थोडीशी बदललेली भाषा, कधी जीभ घसरलेली भाषा आणि मग त्यानंतर येऊ घातलेले मानहानीचे दावे हे नित्याचं झालेलं आहे। पण गोम अशी की एवढे पायलीचे 50 मानहानीचे दावे कोर्टात दाखल होतात पण त्यांचं पुढे काय होतं ते कळत नाही। मात्र मेधा किरीट सोमय्या विरुद्ध संजय राऊत या खटल्यात कोर्टानं संजय राऊतांना दोषी ठरवलंय। त्यांना जात मुचलक्यावरती जामीनही घ्यावा लागला। बघूया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। संजय राऊत ठाकरेंच्या शिवसेनेची मुलूख मैदानी तोफ। मात्र हीच तोफ आता त्यांच्या तोंडावाटे निघणाऱ्या बॉम्ब गोळ्यांमुळे पुन्हा अडचणीत आहे। भाजप नेते किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यात संजय राऊतांना न्यायालयानं दोषी ठरवले। हे प्रकरण काय आहे पाहूया। मीरा भाईंदर पालिकेकडून 154 सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली। 16 शौचालय बांधण्याचं कंत्राट किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवा प्रतिष्ठानला मिळालं। बनावट कागदपत्र सादर करून मेधा सोमय्यांनी पालिका अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचा दावा राऊतांनी केला। बांधकामात 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप राऊतांनी केला। आरोपांचे पुरावे द्यावेत असं आव्हान किरीट सोमय्यांनी राऊतांना दिलं। राऊतांनी पुरावे न दिल्यामुळे मेधा सोमय्यांकडून 100 कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा करण्यात आला। बदनामी केल्याप्रकरणी संजय राऊत दोषी ठरले। एक आई म्हणून माझ्या मुलावरती, माझ्या कुटुंबावरती, माझ्या संस्थेवरती जी मी माझ्या मुलाप्रमाणे वाढवलेली आहे त्या संस्थेवरती जर का कोणी डाग लावण्याचा प्रयत्न करत असेल तर मी त्याला सामोरे जाईन। अण्णाभाऊ साठेने सांगितलं की न्याय व्यवस्था कोणाची तरी रखेल झालेली आहे असं मी म्हणत नाही, अण्णाभाऊ साठे शाहिरांनी म्हटलंय। शिवडी कोर्टानं निकाल देताना संजय राऊत यांना 15 दिवसांची कैद सुनावण्यात आली। 25,000चा दंडही ठोठावला। दरम्यान अब्रू नुकसानीच्या प्रकरणात राऊतांना 15,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला। मुळामध्ये संजय राऊत यांनी स्वतःचा आज राजीनामा दिला पाहिजे ही माझी मागणी आहे। आमच्या रश्मीताई ठाकरे या सामना वृत्तपत्राच्या प्रमुख आहेत अशी माझी माहिती आहे। ते संजय राऊत यांना डिच्चू देतील ही माझी अपेक्षा आहे। मला असं वाटतं की आम्ही पण आता त्यांच्या भारतीय जनता पक्षावर केस केली पाहिजे की नॅचरली करप्ट पार्टी तुम्ही आम्हाला म्हणला, सातत्याने आमच्या नेत्यांवर आरोप केले, ह्याचं उत्तर द्या नाहीतर आम्ही डिफॉमेशन करू। सध्याच्या काळात राजकीय वाचाळवीरांची खळखळ जरा जास्तच वाढलेली आहे। त्यातून आरोप प्रत्यारोप, मग त्यानंतर येऊ घातलेले मानहानीचे दावे हे नित्याचं झालंय। पण संजय राऊतांना झालेल्या शिक्षेनं वाचाळवीर खरंच काही धडा घेतील का?
सुसंस्कृत राजकारण नजीकच्या काळात पाहायला मिळेल का असा प्रश्न उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी. त्यामुळे खरं तर लोकप्रतिनिधी असतील किंवा संसदेत विधिमंडळात जाणारे असतील त्यांना त्या सदनामध्ये ही नक्कीच इम्युनिटी आहे की तिकडे ते काहीही बोलले तरी त्यांच्यावरती कोणती कारवाई होत नाही. बाहेर नाही, बाहेर मात्र तुमच्या प्रत्येक शब्दाला तुम्ही जबाबदार आहात आणि कायदा तुमच्यावरती कारवाई करू शकतो, न्यायालय तुमच्यावर कारवाई करू शकतो, लोकप्रतिनिधी असलात तरी. आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत वरिष्ठ राजकीय पत्रकार रोहित चंदावरकर आपल्या समवेत आहेत. त्यांच्याकडे आपण जाऊयात. रोहितजी, तुमचं स्वागत आहे पुढारी प्राईमवर. माझा प्रश्न आहे की एका अर्थाने या कारवाईने दाखवून दिलेले की तुम्ही अबाउट द लॉ नाही आहात, जरी तुम्ही लॉ मेकर असलात तरी. पण माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, निवडणुका तोंडावर असताना मग आरोप कसे करणार जर का सगळे सिद्ध करावे लागले तर? प्रश्न चांगला आहे, पण आरोप कसे करणार म्हणण्यापेक्षा आरोप किती प्रमाणावर करावे आणि त्याच्याबद्दलचे पुरावे असावे का, हा फोकसचा मुद्दा आहे प्रसन्न. हो. आणि याची मुळं कशात आहे मी तुम्हाला थोडंसं सांगतो की सध्याच्या ओव्हरऑल सोशल मीडियाच्या जगामध्ये कुठलीही गोष्ट ही लोकांपर्यंत पसरते ती जास्त करून मोबाईलवरनं पसरते आणि समाज माध्यमांवरची जी ऍप्स आहेत त्याच्यातून पसरते. म्हणजे एक्स जे पूर्वीचं ट्विटर होतं, फेसबुक होतं किंवा काहीतरी. तर आपण ऑब्झर्व असं करू शकतो की गेल्या 4-5 वर्षात झालं याचं विशेषतः की काहीतरी सेन्सेशनल जर तुम्ही बोललात, काहीतरी खळबळजनक जर बोललात तर ते जास्त वेगाने व्हायरल होऊन लोकांच्या हातात असलेल्या मोबाईल फोनच्या थ्रू तुम्हाला त्याच्यामध्ये प्रसिद्धी मिळू शकते किंवा तुमचा काय मुद्दा आहे तो जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. बरं. तर त्याचा हा परिणाम असा दिसतोय की खळबळजनक काहीतरी बोलायचं आणि ह्याच्यात मी कुठल्याही नेत्याचं किंवा कुठल्याही पर्टिक्युलर एका विधानाचं किंवा कुठल्याही केस काय जी झाली त्याच्याबद्दलचं वगैरे म्हणत नाहीये. हे मी सगळे पक्ष, सगळे नेते यांच्याबद्दल बोलतोय. म्हणजे विशेषतः जे खूप ऍक्टिव्ह बोलण्याच्या संदर्भात असतात ते नेते, सगळ्याच पक्षांचे नेते आणि विविध प्रकारचे नेते. तर ते बोलताना एक बेसिक, आपण आता मीडियाचे म्हणजे मी आता काय 34 वर्ष मीडियात काम करतोय आणि त्याच्या आधी मी जी काही पुणे विद्यापीठातून मीडियाची डिग्री घेतली त्याच्यामध्ये एक महत्वाचा भाग असा असतो की तुम्ही ज्या गोष्टी बोलताय त्याच्याबद्दल त्या बोलताना त्याचा इम्पॅक्ट काय होईल किंवा जे लिहिताय त्याचा इम्पॅक्ट काय होईल हे तुम्ही कसं बघावं किंवा त्याच्याबद्दलची काय खबरदारी तुम्ही घ्यावी याचं एक ट्रेनिंग आपण घेतलेलं असतं. तुम्ही सुद्धा घेतलेलं असेल, मी सुद्धा घेतलेलं आहे आणि त्याची आपल्याकडे डिग्री आहे. तर यामध्ये ज्या प्रिकॉशन्स आणि ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात किंवा कायद्यामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या शिकवल्या जातात, त्यामुळे आपण पुढे वृत्तपत्रात काम करताना किंवा चॅनलमध्ये काम करताना आपण वेगवेगळ्या प्रिकॉशन्स घेत असतो आणि त्या प्रकारच्या प्रिकॉशन्स आता सध्या नेते घेत नाहीयेत. म्हणजे रोहितजी, हा तुमचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे आणि हा त्यांच्या सगळ्या मीडिया सेल्सना, सगळ्या त्यांच्या PR कन्सल्टन्सी फर्म्सना लक्षात घ्यावा लागेल. तुम्ही आरोप करू शकता पण त्याची मर्यादा पाळावी लागेल. फार धन्यवाद, खूप धन्यवाद रोहितजी, तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिली यासाठी. तर अशा प्रकारे पुढारी प्राईमच्या या बुलेटिनमध्ये आपण या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेतलेला आहे आणि उद्या सुद्धा आपण असेच भेटणार आहोत. दररोज या महत्त्वाच्या 6 प्राईम बातम्यांसह पुढारी प्राईममध्ये रोज भेटूया. पाहत राहा पुढारी न्यूज.